डी न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या प्रथम वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। रांजणगाव MIDC सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या दत्तात्रय कौठावळे यांचा मृतदेह मलठण येथे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती। ते मूळचे मलठण येथील असून सध्या फलकेवाडीत राहतात। मलठण येथील उदयनराजे पवार यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला होता आणि कौठावळे यांना जखमा झालेल्या आढळून आल्याचं शिरूर पोलिसांना हा गंभीर प्रकार असल्याचं निदर्शनास आलं होतं। सकृतदर्शी संशयास्पदरित्या मिळालेल्या प्रेतावरून शिरूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली। कसोशीनं माहिती गोळा करण्यास सुरुवात केली। यावेळी तपासादरम्यान गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे हा गुन्हा शरद वाघ, अनिल कळसकर यांनी केला असल्याचा निष्पन्न झाला। या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत मयत कौठावळे हा दारूच्या नशेत असताना त्याच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल आरोपीनं जबरीनं चोरी केल्याने त्यानंतर कौठावळे यांनी आरोपींना दाखवल्यानं तसेच पोलीस स्टेशनला तक्रार करेल या भीतीनं शेतात नेऊन डोक्यात दगड घालून खून केल्याचं सांगितलं। या प्रकरणी शिरूर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले। न्यायालयानं आरोपींना 7 दिवसाची कोठडी सुनावली आहे। या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, DB पथकाचे PSI इनामदार रवींद्र पाटमास यांच्यासह अनेकांनी भूमिका बजावली। दादाभाऊ कौठावळे वय 35 राहणार मलठण, पण हल्ली तो थोरातवाडीला त्याच्या सासवडीला राहत आहे। आणि हा मयत जो आहे एअरलिंग क्लिनिंग कंपनीमध्ये रांजणगावला हाऊसकीपर सुपरवायझर म्हणून काम करत होता आणि त्याचा जा यायचा रस्ता तोच होता। त्याची मोटरसायकलवर जा ये करत होता। तर 16 तारखेला मध्यरात्री म्हणजे 17 तारीख लागण्याच्या वेळेस त्याला तपासामध्ये निष्पन्न होत आहे की मंगेश आनंदा कळसकर आणि शरद उर्फ सनी रमेश वाघ आणि राहणार हे सर्व मलठण यांनी त्यास तिथे भेटले असता त्याच्या खिशातून मोबाईल काढून घेतलेला आहे आणि त्याची मोटरसायकल घेऊन गेलेले आहे। मोटरसायकल ही त्यांनी लपून ठेवलेली आहे आणि हा मयत दत्तात्रय कौठावळे हा डेअरीच्या जवळ झोपण्यासाठी गेला। हे 2 लोक पुन्हा तिथे गेले। तिथे गेल्यानंतर यांच्या आवाजाने तो उठला व माझे पैसे, गाडी तुम्हीच नेलेली आहे, आपली चोरी ही उघडकीस येऊ नये या हेतूने त्याला तिथे जवळ असलेले पटांगणाजवळ एक रिकामी चौकी आहे फायबर बॉडीची, त्याच्या पाठीमागे लिहून त्याला खाली पाडलं आणि कळसकरने त्याला खाली पाडून दोघांनी अल्टरनेटिव्ह एक 7-8 किलो पेक्षा अधिक वजनाच्या दगडाने त्याच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केलेले आहे व त्यात त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे। स्पेशल मॅजिस्ट्रेट साहेब वर्ग 1 कोर्ट शिरूर येथे त्यांना हजर केले असता 29 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे आणि त्याचा तपास सुरू आहे। मयत हा एक अत्यंत गरीब परिस्थितीला होता। त्याच्या गावात कोणाशी वादविवाद नव्हते आणि या दृष्टीने सुद्धा आम्ही तपास करणार आहोत। डी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी रमेश देशमुख, शिरूर, पुणे।